दरम्यान महाराष्ट्रामधल्या गोंदिया, अहमदनगर, परभणी, बीड या जिल्ह्यातल्या एसटी डेपोमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, आपण पाहूया। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, प्रलंबित महागाई भत्ता आणि वेतनातील फरक मिळावा या आणि अशा इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर आज एसटी कर्मचारी जे आहेत ते संपावरती जाणार आहेत। आपण जर बघितलं तर अहमदनगर येथील तारकपूर बस स्थानकावरती सकाळपासूनच शुकशुकाट जो आहे तर तो पाहायला मिळतो आहे। काल अहमदनगर विभागातील 377 फेऱ्यांपैकी 217 फेऱ्या ज्या आहेत तर त्या सुरू होत्या, मात्र 160 फेऱ्या ज्या आहेत तर त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या। अहमदनगर विभागातील श्रीरामपूर असेल, शेवगाव असेल, अकोला असेल आणि कोपरगाव डेपोच्या जे आहेत बस सेवा या पूर्णपणे बंद होत्या। या संपामध्ये जर आपण बघितलं तर 14 संघटनांनी ज्या आहेत अहमदनगरच्या सहभाग घेतलेला आहे आणि एकूण 3800 कर्मचारी जे आहेत तर या संपामध्ये सहभागी झाल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावे आणि इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम परभणी जिल्ह्यात संमिश्र पद्धतीने दिसून येतोय। कारण काल जर बघितलं आपण, काल संपाचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवशी जिल्ह्यामध्ये जवळपास 80% बस चालू होत्या, 20% बस परिणाम झाला होता, ज्यामध्ये परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड या 4 आगारांचा समावेश होता। या 4 आगारांमधील काही बस रद्द करण्यात आल्या होत्या। मात्र आज दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णतः बस बंद नाहीत, बऱ्याच ठिकाणच्या बस चालू आहेत। सध्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया आगारातील संपूर्ण बससेवा सुरू असली तरी मात्र दुपारनंतर हीच बससेवा बंद करण्याचा इशारा अनेक संघटनांनी दिला आहे। त्यामुळे जर दुपारनंतर एसटी बससेवा जर बंद झाली तर याचा फटका मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना तसेच नोकरदार वर्गाला बसू शकतो। जे प्रलंबित जे काही मागण्या आहेत त्याच्यासाठी याच्या अगोदर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलेलं होतं आणि आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास कधीपर्यंत कमी होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेगवेगळ्या मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जो काही बंद पुकारला आहे तो बंद काल अंशतः होता। बीड डेपोमध्ये काल काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या, मात्र आज सकाळपासून ज्या इतर आगाराच्या डेपोमधल्या गाड्या होत्या, एसटी मुक्कामी होत्या, तेवढ्याच गाड्या फक्त बाहेर गेल्यात। या ठिकाणी तुरळक गर्दी यासाठी दिसते प्रवाशांची, कारण कालपासूनच याची घोषणा करण्यात आली होती। त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणारी जी मंडळी आहे त्यांच्यासोबत ही प्रवासी प्रवास करतायत। कालचा एक दिवस अंशतः काही ठिकाणी काही बसेस चालू होत्या, मात्र आज बीड जिल्ह्यातील एकाही डेपोमधून कोणतीही बस बाहेर न गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। अमरावतीवरून प्रणय निर्बाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, कालची बैठक उद्योगमंत्र्यांसोबतची निष्फळ ठरली आणि त्यानंतर आता संप चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काय चित्र आहे अमरावतीमध्ये, कशी वाहतूक सुरू आहे? नक्की प्रज्ञा, काल बैठक निष्फळ ठरली। आज परत सायंकाळी मुख्य मंत्र्यांसोबत बैठक होणार अशी माहिती अमरावती आगाराच्या चालक आणि वाहकांना मिळालेली आहे। परंतु काल जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज अमरावती आगारात सुद्धा पाहायला मिळते। अमरावती आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही, परंतु ज्या बाहेर जिल्ह्याच्या इतर जिल्ह्यातून ज्या बसेस येत आहे त्या बसेस मात्र अमरावतीच्या आगारात आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे याचा जो फायदा आहे तो खाजगी ट्रॅव्हल्स आणि जे खाजगी वाहन आहेत ते घेत आहेत। अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन प्रवाशांची लूट ही अमरावतीमध्ये आपल्याला यावेळी पाहायला मिळते। काही तुरळक ज्या एसटी बसेस त्या अमरावतीच्या आगारात येत आहेत त्यामध्ये प्रचंड प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि गणेश उत्सवाचा काळ आहे, त्यामुळे साहजिकच प्रवाशांची गर्दी अमरावती आगारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। कारण अमरावती हा विभागाचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते आणि सकाळची जे वेळ असते ती खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आपल्याला यावेळी पाहायला मिळते। परंतु याचा जो प्रवाशांची जी गैरसोय होते त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना बसतो। परंतु खाजगी जे वाहन ट्रॅव्हल्सवाले आहेत ते मात्र अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन प्रवाशांची लूट करताना आपल्याला यावेळी पाहायला मिळते। प्रज्ञा। प्रणय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कोर्टानं बेकायदेशीर ठरवल्यानंतर भंडाऱ्यामधली वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येते। भंडाऱ्यामधून सकाळपासून बसेस सुरू झाल्यात। भंडारा जिल्ह्यातील एसटी आगारातून सगळ्याचा आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी।
राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी कालपासून आंदोलनाचं पवित्रा उचललेला होता आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचं चित्र काल राज्यामध्ये सर्वदूर बघायला मिळालेलं होतं। आणि याच्या विरोधामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली होती आणि कोर्टाने निकाल देताना हा संप हे आंदोलन बेकायदेशीर ठरवलं आणि या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले, अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचे संकेतही मिळाले होते। त्या अनुषंगाने आज भंडारा आगारामधून जेव्हा आपण आढावा घेतोय तेव्हा सकाळपासून ज्या नियमित बस फेऱ्या होत्या त्या सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। भंडारा विभागामध्ये भंडारा जिल्ह्यातील 4 आणि गोंदिया जिल्ह्यातील 2 अशा 6 आगारातील बस फेऱ्या सकाळपासून सुरू झालेल्या आहेत आणि यामुळे एक दिलासादायक वृत्त आता इथे बघायला मिळत आहे, दिलासादायक चित्र इथं बघायला मिळत आहे। आजपासून शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू होणार होते, त्यांचा फटका यांना बसणार होता। मात्र आता बसेस पूर्ववत सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत असल्याने त्यांना एकंदरीतच इथं दिलासा बघायला मिळत आहे। तर कोर्टाने हा संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर भंडारामध्ये हळूहळू वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येताना दिसतेय। पूर्णतः वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली नसली तरी काही बसेस मात्र सुरू झाल्या। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। बुलढाणा जिल्ह्यातल्या 7ही आगारातील निम्म्याहून अधिक कर्मचारी संपावर असल्यानं आज सकाळपासून राज्य परिवहन मंडळाच्या काही बसेस रस्त्यावर धावत आहेत तर अनेक बसेस रद्द झाल्यात, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून सुरू केलेल्या संपाचा परिणाम हा आता बुलढाणा जिल्ह्यात जाणवायला लागला आहे। बुलढाणा जिल्ह्यात 7 एसटीचे आगार आहेत आणि 7ही आगारात काही प्रमाणात जरी बस सेवा सुरू असली तरी मात्र ती आज आता बंद पाडण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहे। आपण जर का बघितलं, सध्या आपण खामगाव येथील बस स्थानकावर आहोत। हे मध्यवर्ती बस स्थानक आहे। सकाळी नेहमीप्रमाणे या ठिकाणी मोठी रेलचेल असते प्रवाशांची बसेसची, मात्र आज जर का बघितलं तर चित्र असं आहे की बस स्थानकावर प्रवाशांची संख्यासुद्धा कमी आहे आणि बसेसही या ठिकाणी दिसत नाही। राज्य महामंडळाच्या या बस कर्मचाऱ्यांचा जो संप आहे हा कालपासून सुरू आहे, मात्र आज या संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याचं चित्र आहे। आगाराच्या 7ही आगारातील कर्मचाऱ्यांनी आज आगार बंद पाडण्याचा नियोजन केलेलं आहे आणि 10 ते 11 नंतर हे कर्मचारी आगार बंद पाडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यानंतर हे आंदोलन आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे। आगाराच्या समोर हे कर्मचारी जमून घोषणाबाजी करतील आणि आगार बंद पाडण्याच्या या सूचना सुद्धा या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे। मात्र संपाचा परिणाम कुठेतरी आज दुसऱ्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात जाणवायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। दरम्यान सोलापूरमध्ये एसटी संपामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय आणि प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते आपण पाहूया। मी 6 वाजता आलो इथं। माझं नाव गुंडेराव दत्तात्रयराव पाटील आहे। मला जायचं आहे लातूरला। 6 वाजल्यापासून थांबलात, काय स्थिती आहे? बसेस आल्यात का? नाही, अजूनही नाही आहेत। नाही। मग आता काय पुढे येण्याची शक्यता आहे का? कारण जवळपास आता ते त्यांना माहीत आहे, आपल्याला काय माहिती आता। तुम्ही एसटीला विचारलं, त्यांनी काय सांगितलं? त्यांना काय सांगितलं, संपूर्णमध्ये उतरल्यावर येतील गाड्या, नाहीतर बंद राहतील म्हणून। मी आळंदीला गेलतो, 2 दिवस झाला आळंदी मुक्काम। आज निघालो संध्याकाळी, इथं 2 वाजता आलो सोलापूरला। 2 वाजल्यापासून गाडी एक बी नाही अजून। रात्री 2 वाजल्यापासून? हां, रात्री 2 वाजल्यापासून आलो। लातूर गाडीच नाही कोणती बी। गाडी नाही, आता अर्धा तास झाला। काही शक्यता वाटते आता? कारण नाही थांबलोय, वाट तर बघतोय बसची। एसटीकडनं काय सांगितलं, काही विचार नाही केला? नाही, काय नाही। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम आज सोलापुरात जाणवायला सुरुवात झालेला आहे। खरं तर सकाळपासून मराठवाड्यात सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत त्याच्यावरती खरं तर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रवाशांची जी आहे ती गैरसोय आपल्याला होताना पाहायला मिळते। मात्र पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या ज्या बसेस आहेत, अर्थात पुणे असेल, सांगली सातारा असेल, कोल्हापूरकडे असेल, या बसेस सकाळपासून सुरू आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घ्यावी लागेल, कारण सोलापूरच्या आगारातल्या जवळपास 235 बसेस या कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या आहेत। त्यामुळं आज काहीसा परिणाम जो आहे तो
संपाचा सोलापूरच्या आपल्या सोलापूर विभागातून सुटणाऱ्या एस टीच्या वाहतुकीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. सध्या आम्ही नागपूरच्या गणेशपेठ आगारामध्ये आणि आगारातलं जर का तुम्ही दृश्य बघितलं तर काही प्रमाणात फेऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मोठ्या संख्येने बसेस इथे न आल्यामुळे प्रवासी अशा प्रकारे बसेसची वाट पाहताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. किती तासापासून तुम्ही इथे उभा? मी 4 वाजतापासून उभा आहो. आज 3 तास झालेत. 7 वाजलेत ना, 3 तास झालेत उभा आहो मी. अजून एकही गाडी नाही लागली आहे. बरं, मला एक सांगा, काय म्हणते तुम्ही, चौकशी केली बस कधी? तिथं विचारलं तर ते सांगत आहेत की स्थगित आहेत गाड्या, लागल्या तर लागतील, तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहा. सकाळी 4 वाजतापासून इथं उभा हो, पण आतापर्यंत गाडी नाही म्हणून सांगत आहे, स्ट्राईक आहे म्हणून सांगत आहेत. आता तुमच्याकडे काय पर्याय मग? आता आमच्याकडे पर्याय तर काहीच नाही. आता प्रायव्हेट गाडी बघावं लागेल, नाही तर खूप त्रास होता. सकाळी 4 वाजतापासून इथं. आज आपण बघू शकतो संपाचा आज हा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी संपूर्ण जे आहे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. आपण आता सध्या नांदगावच्या बस स्थानकात आहोत. सकाळपासूनच या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल असते आणि नागरिकांची देखील ये जा करण्यासाठी मोठी रेलचेल असते. नोकरीनिमित्ताने बाहेर गावी जाणे असेल किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे असेल, या सर्व ठिकाणी जे आहेत मोठी रेलचेल सुरू असते. आज मात्र या संपूर्ण बस स्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ST महामंडळ कर्मचाऱ्यांचे जे आहेत त्या मागण्या आहेत, या संपात आज कुठेतरी तोडगा निघेल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. ST संप कर्मचारी हे संपावरती कायम आहेत. उद्योगमंत्र्यांशी झालेली बैठक ही निष्फळ ठरल्यानं हा संप आता आणखी चिघळलेला आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण संपावरती ठाम असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काल 50% सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होऊ शकते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये मागण्यांवरती चर्चा होईल. आजपासून गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल. त्यांना ST संपाचा मोठा फटका बसणार आहे. औद्योगिक न्यायालयानं आजचा ST कर्मचारी संघटनांचा संप हा बेकायदेशीर ठरवलेला आहे. ST महामंडळानं या संपाच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावरती हजर राहण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. नाहीतर FIR दाखल करण्याचे आदेश स्थानिक ST प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. राज्यभरातली ही महत्त्वाची दृश्य आपण बघतोय आणि सध्या आगारांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊयात. मुंबई सेंट्रलच्या बस डेपोमध्ये आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत असतील आणि त्यासोबतच नागपूरमधून गणेशपेठ भागामधून बस डेपोमधून तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला जाऊयात अभिषेककडे. अभिषेक, मुंबईतली सध्याची काय परिस्थिती आहे? कशा पद्धतीनं STची चाकं सध्या थांबलेली आहेत आणि प्रवाशांची कशी गैरसोय होणार आहे? याबद्दल जर का पाहायचं तर संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला जे आगार आहेत, डेपो आहेत, ते बंद होताना पाहायला मिळालेले होते. त्यामुळे मुंबई सेंट्रलला ज्या बाहेरील डेपोमधल्या गाड्या येतात त्या आल्याच नसल्याचं इथे माहिती आपल्याला पाहायला मिळते आहे. सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर मुंबई सेंट्रलवरून काही अंशी गाड्या ज्या आहेत आणि तेही अत्यंत महत्त्वाच्या क्षणी मोठ्या प्रमाणात गर्दी जर का होत असेल तर गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला इथं लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबईवरून काही ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला इथं आल्याचं पाहायला मिळतं. आता सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात संख्या जी आहे ती कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आज जर का पाहायचं तर साधारणपणे मुंबईवरून 350 गाड्यांचं आरक्षण या कोकणासाठी जाण्यासाठी विशेष गाड्या ज्या आहेत त्या आरक्षित करण्यात आलेल्या होत्या. मात्र आज अशी भीती आहे की हे संपूर्ण जे एकूण आरक्षण आहे ते देखील रद्द होऊ शकतं. एकूण मोठ्या प्रमाणात नागरिक इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही कोकणात जाणारे देखील लोक आहेत. आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया. किती वाजता तुमची गाडी होती? कुठं जाणार होता? आमची सकाळी 6 वाजता गाडी होती. कोकणात आम्ही चिपळूणला जाणार आहे. तिकीट काढून झालेले आमचे 1-2 महिने अगोदर, पण अजून ते सांगतात की अजून गाडी लागेल म्हणून सांगतात आम्हाला. अजून तर काय गाडी लागली नाही. अजून बोलले 1 तासभर वाट बघा म्हणून सांगतात असं, पण ते गाडीत अजून काही पत्ता नाही. याच्यातून काय आम्हाला मार्ग काढावा अशीच आमची विनंती आहे. तुम्ही सोबत आहात? तुम्ही? नाही, मी नाही सोबत. तुम्हाला कुठं जायचं? मला पुण्याला जायचं. पुण्याला गाडी. तर एकूण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो आहे. मात्र काही अंशी गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला सध्याला तरी परिस्थिती अंशतः गाड्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र थोड्या वेळामध्ये एकूण ह्या देखील गाड्या ज्या आहेत ते बंद होण्याची भीती व्यक्त केली जाते.
निश्चित. अभिषेक, तू आपल्या सोबतच राहा. आपण जाऊयात नागपूरमध्ये. तुषार आपल्या सोबत आहे. तुषार, मुंबईतली परिस्थिती आपण बघितली, सध्या नागपूरमधली काय परिस्थिती आहे? नागपूर तर का चित्र बघायचं झालं तर अगदी काही क्षणाआधी ही एक बस आलेली आपण बघू शकतो. म्हणजे काही अंशी बसेस सुरू आहे, मात्र संपाचा परिणाम नागपूरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेशपेठ आगारामध्ये साधारण या क्षणाला म्हणजे सकाळची जी वेळ ते साधारण 120 ते 130 गाड्या येतात वेगवेगळ्या भागातनं. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास 20 ते 25 गाड्या आलेल्या आहे आणि अनेक कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले. त्याचा परिणाम या बस स्थानकावरून आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या संख्येने हे कर्मचारी आहे, काही तासांपासून इथे उभे आहे. किती वेळ झाला तुम्ही इथे उभे आहे? 6 वाजतापासून उभा आहे. बरं, कुठे जायचं तुम्हाला? दारवा. तुम्ही किती वेळापासून? 6 वाजतापासून आम्हाला किनवट जायचं. कुठे जायचं तुम्हाला? किनवट. काय म्हणतात तिथे माहिती चौकशी केली तर? जाईल असं जाणार नाही. ज्यावेळेस गाडी येईल त्यावेळेस जाईल म्हणतो. तुम्हाला कुठे जायचं आहे? उमरखेडला. मी 4 वाजतापासून उभा आहो. तिथं विचारलं तर ते सांगत आहे की स्थगित आहे, लागल्यात तर लागतील, नाही तर घरी जा. आपण बघू शकतो की प्रवाशांना त्रास सुरू आहे. कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी आपण त्यांना विचारूया. संपाचा दुसरा दिवस आहे, काही फेऱ्या आम्हाला चालू असल्याचं पाहायला मिळतं. काय कारण आहे? कारण का ज्या रात्री मुक्कामी आलेल्या होत्या, शाळेच्या फेऱ्या होत्या, त्या रात्री मुक्कामी आलेल्या होत्या, तर त्या 120 गाड्यांपैकी जवळपास 20 ते 25 गाड्या इथं आलेल्या होत्या. त्याच आता जात आहेत. दुसऱ्या नवीन गाड्या अजून निघालेल्या नाही आहेत. कर्मचारी संपात सहभागी होण्यास नकार दिला, कारण की पहिल्या संपाच्या वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागला होता. पहिला जो संप आहे तो कर्मचारी संघटनांनी मिळून, कृती समिती मिळून घडवलेलाच नव्हता. तो अनधिकृतपणे जे काही ॲडव्होकेट आहेत सदावर्ते, त्यांनी तो हायजॅक केलेला होता आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना गुमराह करून, त्यांना खोटे आश्वासन देऊन त्यांना तो घडवून आणलेला होता. त्याच्यामध्ये राजकारण आलेलं होतं. त्याच्यामध्ये कोणत्याही एसटी महामंडळाची संघटना इन्व्हॉल्व नव्हती. कारण की त्यांनी सांगितलेलं होतं का एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचं जे आहे तेच आम्ही बोलू आणि आम्हाला खुशी नाही आहे की प्रवासी. आता किती संघटना सहभागी आहे या संपामध्ये? या संपामध्ये नाही, या धरणे आंदोलनामध्ये सर्व संघटनांची मिळून कृती समिती झालेली आहे आणि त्या सर्व संघटना मिळून कृती समिती ती इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. आपण बघू शकतो की आज सरकार कशा प्रकारे तोडगा काढतं हे देखील महत्त्वाचं आहे, कारण की आज देखील अत्यंत एक महत्त्वाची बैठक आहे. मात्र ज्या प्रकारे काही गाड्या इथे आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे प्रवाशांना थोडीशी आशा आहे की त्यांना बस मिळेल. मात्र अनेक प्रवासी 2-2 तासापासून अनेक प्रवाशांचे सध्या हाल सुरू आहेत आणि हे हाल वाढण्याची सुद्धा भीती आपण व्यक्त करूयात, कारण एसटी कर्मचारी हे आपल्या संपावरती अजूनही ठाम आहेत. तुषार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि अभिषेक, तुझे सुद्धा आभार. मुंबई सेंट्रल डेपोमधून अभिषेक आपल्याला अपडेट देत होते. एसटी कर्मचारी हे संपावरती अजूनही ठाम आहेत. उद्योगमंत्र्यांशी झालेली बैठक ही निष्फळ ठरली आणि त्यामुळे हा संप अधिक चिघळलेला आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण संपावरती ठाम आहोत असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काल 50% सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होऊ शकते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये मागण्यांवरती चर्चा होईल. आजपासून गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल. त्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसणार आहे. औद्योगिक न्यायालयानं आजचा एसटी कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर ठरवलाय. एसटी महामंडळानं या संपाच्या विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे. कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावरती हजर राहण्याचे कोर्टानं निर्देश दिले, नाहीतर FIR दाखल करण्याचे आदेश देखील स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. आणि एसटीच्या या संपाचे अधिक अपडेट घेण्यासाठी आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊयात. पुण्यामधून शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रत्नागिरीमध्ये अमोल मोरे तर कोल्हापूरमधून विजय केसरकर आपल्याला अपडेट देतील. सुरुवातीला जाऊया शिवानीकडे. शिवानी, पुण्यातली सध्याची काय परिस्थिती आहे? सणावाराचे दिवस आहेत आणि एसटी जर बंद असेल तर सध्या प्रवाशांचे कसे हाल होत आहेत? अमोल, सकाळपासनं पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावरून 60% वाहतूक सुरू आहे, मात्र 40% वाहतूक अजूनही बंद आहे. सांगलीतून येणाऱ्या गाड्या ज्या रात्री इथे स्टेसाठी येतात त्या गाड्या इथे आल्या नाही. कल्याणवरून येणाऱ्या गाड्या देखील इथे आल्या नाही. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा या सगळ्या गावात जाणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्या उशिरानं धावत आहेत. नाशिककडे जाणाऱ्या देखील गाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी याच परिसरात नाही तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन या तिन्ही आगारात आता सध्या प्रवाशांना निदान उशिरानं प्रवास करावा लागतोय. कालपासनं हा सगळा संप असाच सुरू आहे. स्वारगेट बस स्टॉपवर आणि शिवाजीनगर बस स्टॉपवरची ही अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नाही
तर 40% ही वाहतूक सुरू असली तरीही बाकी सगळ्या नागरिकांना याचा, प्रवाशांना याचा त्रास काही प्रमाणात सहन करावा लागतोय. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर आम्ही हा संप असाच सुरू ठेवू, असं इथल्या कर्मचाऱ्यांचं अजूनही म्हणणं आहे. पोस्टाची जी गाडी असते ती गाडी समोर गेली नसल्यामुळं पोस्टाच्या पार्सलवर देखील याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सगळे पार्सल काही वेळापूर्वीच एकाच बसमधनं पुणे शहरात, पश्चिम महाराष्ट्रात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जर बघितलं तर स्वारगेट बस स्टॉप असू देत, त्याच्यानंतर शिवाजीनगर, पुणे स्टेशन, या तीनही पुण्यात शहरात असलेले जे काही महत्वाचे प्रमुख आगार आहेत, या आगारांवर परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित. शिवानी, तुम्ही आपल्या सोबतच राहा. आपण रत्नागिरीमध्ये जाऊयात. अमोल मोरे आपल्या सोबत असतील. अमोल, रत्नागिरीमधली सध्याची परिस्थिती काय? अमोल, काल दिवसभर जर बघायला गेलं रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद होता. कारण की काही डेपोंमधले किंवा काही आगारांमध्ये जे कर्मचारी आहेत ते संपामध्ये पूर्णपणे सहभागी झाले, पण काही ठिकाणी मात्र या संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. स्वाभाविकपणे गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी इकडे येत असतात आणि असं झालेलं आहे की ज्या बाहेरून ज्या गाड्या येतात, म्हणजे अर्थात सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून रत्नागिरी डेपोमध्ये ज्या गाड्या येत असतात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध आगारांमध्ये ज्या गाड्या येत असतात त्या गाड्या काल आलेल्या नाही आहेत, कारण की त्या भागांमध्ये संपाला प्रतिसाद चांगला होता आणि त्याचा फटका विशेषतः बसला. सकाळची जर परिस्थिती बघितली तर तसं म्हटलं तर रत्नागिरी आगारातून ज्या एस टी गाड्या सुटतात, ज्या जिल्ह्याचं महत्त्वाचं ठिकाण आहे, त्या सुरळीत आहेत. फक्त बाहेरून येणाऱ्या गाड्या नाही आहेत आणि उर्वरित भागामध्ये काही प्रमाणामध्ये कर्मचारी हे कमी अधिक संख्येनं सहभागी झाले. त्यामुळे संमिश्र प्रतिसाद सध्याच्या घडला तरी म्हणावा लागेल. साधारणपणे 10 नंतर कोकणातलं चित्र जे आहे ते अधिकपणे स्पष्ट होणार आहे. पण स्वाभाविकपणे गाड्यांवरती याचा परिणाम होतो, कारण की चाकरमान्यांची संख्या जी असते ती मोठी असते आणि पश्चिम महाराष्ट्रातून देखील कोकणात गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी यांची संख्या जास्त असते. स्वाभाविकपणे त्याचा फटका हा निश्चितपणे बसतो. अमोल, तुम्ही आपल्या सोबतच राहा. आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात. विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत. विजय, संपाचा कोल्हापूरमध्ये कसा परिणाम जाणवतोय? अमोल, जर बघितलं काल दुपारपासून संप हा तीव्र या ठिकाणी पाहायला मिळत होता, मात्र सकाळपासून संमिश्र प्रतिसाद आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत जी बस सेवा आहे ती या ठिकाणी पूर्ववत पाहायला मिळते. त्यामुळं गारगोटे असेल, गडिंग्लज असेल किंवा इतर भागामध्ये इचलकरंजी असेल, या भागामध्ये ज्या जाणारी बसेस आहेत ती सेवा पूर्ववत आहे. मात्र जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर असेल, पंढरपूर असेल, विजापूर असेल, इकडे जी जाणारी वाहतूक आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पुण्याला असेल, मुंबईला असेल, त्या बस सेवा आहेत त्या सुरळीत आहेत. याचं प्रमाण काहीसं कमी असलं तरी या बस सेवा सुरू आहेत, कारण संमिश्र प्रतिसाद आहे तो पाहायला मिळतोय. या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. तुम्ही संपामध्ये आहात की नाही, काय झालं? मुळातच हे संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये कर्मचारी स्वयंपूर्तीनं त्या ठिकाणी उतरलेला आहे. हा काय आमचा चक्काजाम नाही आहे, नाहीतर मग 100% चक्काजाम केला असता तर आजची परिस्थिती वेगळी आपल्याला बघायला मिळाली असती. तुमच्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय हे संवेदनशील असताना आज 9 ऑगस्टच्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगानं 7 ऑगस्टला बैठक झाली. 7 ऑगस्टला बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 20 तारखेला बैठक लावून एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या तात्काळ मान्य केले जातील अशा पद्धतीचं पत्र त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी दिलं. नंतर कुठं माशी शिंकली आम्हाला माहिती नाही, पण 3 सप्टेंबरचं धरणे आंदोलनाची नोटीस आम्ही 20 तारखेलाच दिली होती. पण अद्याप ही बैठक न झाल्यामुळे आज बैठक संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावरती लावलेली आहे. आमची तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला विनंती आहे की एसटी कर्मचारी हा सगळ्या सोयी सवलतीपासून वंचित आहे. आजच्या या बैठकीमध्ये काय होतं पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. मात्र कोल्हापूरमध्ये कुठल्याही वाहकावर असेल, चालकावर असेल, या ठिकाणी जबरदस्ती केलेली नाही आहे की या संपामध्ये तुम्ही सहभागी राहा, अन्यथा या ठिकाणाहून एकही गाडी आहे ती बाहेर गेली नसते असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद म्हणावा लागेल. अमोल, विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि पुण्यामधून शिवानी, त्यासोबतच रत्नागिरीमधून अमोल आपल्याला अपडेट देत होते. तुमचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.